तुमच्या पण घरात पैसा टिकत नाही, घरात सुख शांती नाही, तुमच्या मागे नुसती साडेसाती लागली असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यात ज्यांच्या मागे साडेसाती लागली त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ, फक्त स्किप करू नका. त्यातली त्यात आपल्या बीड जिल्ह्यात असं एक शनी देवाचं मंदिर आहे, तिथे तेल वाहिल्यास नंतर तुमच्या मागे किती मोठी साडेसाती असून त्या लगेच दूर होतीन, घरात नुसता पैसा येतोय. आता तुम्ही जास्त कोणतं हे ठिकाण कुठे हे मंदिर सगळं काही सांगतो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि नवीनच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जे महाराष्ट्र मित्रांनो, मी आपलं प्रेमराज स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आज तुम्हाला असं एक शनी देवाचं मंदिर दाखवणार आहे, तिथं तेल वाहिल्यास नंतर तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. आता बऱ्याच जण मागे साडेसाती लागलेली, घरात पैसा टिकत नाही, काही करायला जावं तर उरपटत होतंय, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. आज मी तुम्हाला खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, फक्त पूर्ण बघा. तर चला तुम्हाला इथलं मंदिर दाखवतो आणि इथली माहिती पण सांगतो. शनी देवाकडे जातानाच मध्येच पाण्याचा ढव आहे, कारण इथंच हातपाय धुवायचे आणि मग शनी देवाकडे जायचं. बरं, तुम्हाला तुमच्या मित्राची किंवा तुमच्या पाहुणराळ्याचं संकट दूर करायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा बीड मधलं शनी देवाचं मंदिर कोणी कोणी पाहिलंय. हा, हेच ते बीड मधलं शनी देवाचं मंदिर आहे. इथं तेल वाहिल्यास नंतर तुमच्या मागे किती मोठं संकट असून ते लगेच दूर होतं, घरात नुसता पैसा येतोय. आणि दर शनिवारी लांबून लांबून मरणाची पब्लिक या शनी देवाला येते. आणि हेच ते शनी देवाचं मंदिर बीड जिल्ह्यात फेमस आहे. त्यामुळे दर शनिवारी शनी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. या शनी देवाला दर शनिवारी अख्ख्या बीड जिल्ह्यातली पब्लिक इथं दर्शनाला येते. तुम्ही पण या शनी देवाला आला असताना तर कमेंट करून सांगा ना आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपले व्हिडिओ असेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या मंदिरा पुढे 2 दीप माळी असल्या भयानक दिसतात कणी नाथ खोळात. हा, हेच ते शनी देवाचं मंदिर आणि इथं तेल वाहिल्यास नंतर तुमच्या मागे किती मोठं संकट असून ते लगेच दूर होते. आम्ही इथं आले पाहिले तर काय मरणाची गर्दी होती, कारण आज शनिवार होता, मरणाची पब्लिक आली होती. कारण दर शनिवारी एवढीच गर्दी असते, उभा राहायला सगळं जागा रिकामी राहत नाही. आता तुम्हाला माहितीये बऱ्याच जणांच्या घरात सुख शांती नसते, घरात पैसा टिकत नसतो, त्यामुळे शनिदेवाचं दर्शन घेतल्याशिवाय पर्याय नसतो. कारण तुम्हाला माहितीये ज्याच्या मागे शनिदेव लागला त्याचं आयुष्याचं परवाटोळ झालं. या शनिदेवाच्या पुढे शनी मारुतीचं आणि बालाजीचं मंदिर आहे. चला आता तुम्हाला ते मंदिर दाखवतो आणि तिथली माहिती पण सांगतो. याच मंदिराकडे जायला शनिदेवाचं दर्शन घेऊनच या मंदिराकडे जावं लागत आहे. हा, हेच ते शनी मारुतीचं मंदिर आणि हेच बालाजीचं मंदिर. याच मंदिराकडे जाण्यासाठी या गेटच्या आतमध्ये जावं लागतं, कारण ही पब्लिक जी बसलेली दिसते ती दर्शन करून बसलेली आहे. आता बरेच जण दर्शन घेतले गाय निघून जातात, कारण तसं करायचं नसतं. दर्शन केल्यास नंतर 5 मिनिटं बसायचं असतं, कारण जीवाला आराम भेटतो, सुख शांती मिळते. हा, हेच ते शनी मारुतीचं मंदिर घ्या. मग इथलं दर्शन करा. आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर. शनी मारुतीच्या मंदिरासमोरच बालाजीचं मंदिर आहे. इथलं दर्शन घ्यायचं आणि बाहेर यायचं. बरं, तुम्ही आपल्या चॅनलला नवीनच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण व्हिडिओ टाकले तुम्हाला नोटिफिकेशन येईल. या देवाचं दर्शन घेण्यासाठी लांबून पब्लिक येते. इथंच उभं राहायला जागा सगळं रिकामी राहत नाही. आणि जे दिसतंय मंदिर तुम्हाला हे इटाच्या बांधकाम मध्ये मंदिर बांधलेलं आहे, इटाचं बांधकाम केलेलं आहे, पण असलं खतरनाक दिसतंय का इथून वाटतं हालूच नाही, इथंच राहा काय नाही येऊन. इथलं दर्शन ते घेतलं, कारण मरणाची पब्लिक आलेली होती. चला म्हणलं आता बाहेर जाऊन बाहेरची माहिती देऊ, कारण आता शनिदेवाच्या आरतीची वेळ झाली होती, कारण पब्लिक सगळी तिकडे चालली होती. याच मंदिराकडे यायला 2 मार्ग आहेत, येण्याचा मार्ग एक आणि जाण्याचा मार्ग एक. जाण्याच्या मार्गातूनच बाहेर निघालो. बाहेर आल्यास नंतर मंदिर पाहिलं तर हे तर जुन्या काळातलं मंदिर आहे. हेच मंदिर दगडाने काही इटाने काही आणि सिमेंटाने बांधलेलं आहे. घ्या मग आता इथले सगळे मंदिरं पाहून.